पाटील व जयवर रंगातून सविनय सादर करत आहोत पिंजरा. लेखक व दिग्दर्शक ओंकार कदम, संगीत शरद राव, प्रकाश योजना गौरांग यादव, नेपथ्य पार्थ भांड्या, संकेत सावंत, रंगमंच व्यवस्था साहिल नायकडे, अभय काळे. विशेष आभार नैनेश बुद्बू, ऋषिकेश दीक्षित. सविनय सादर करत आहोत पिंजरा. श्रीकृष्णाने वाचली भगवद्गीता. हे माझे राम, मी त्यांची सीता. पहिला आता खोलीपर्यंत घेऊन जा. चल वहिनी, मी तुला आपलं घर दाखवलं. काय हवायचं तुला? हो आई, आपला हॉल आहे ते तिथे दिसते ना, तिथे किचन असतं आपलं. तिथे तुझी आणि दादाची रूम आहे. चल मी तुला रूम दाखवते. देवघर कुठे? देवघर किती असतं आपल्या श्री गणेश. चल मी तुला तुझी रूम दाखवते. आवडलं का घर? हो, छान आहे. मी कम्फर्टेबल आहे. हो, नक्कीच ना. हो, तुला काही खायला आणून देऊ ना? नको. तुला फॅन लावून देऊ का? नको. अरे ए वहिनी, तुला ना दादाने त्रास दिला ना तर मला सांगत जा. मी आईला नाव सांगितलं. मी काय आहे ना, मी आईची खूप लाडकी आहे ना. मी काय बोलत असते, आई हाक मारते वाटतं, बघते काय म्हणते. तुला काही हवं असेल तर मला सांगा, मी आई. मी दादाला लवकर पाठवते. हा आले का आई? काय रे, सगळी तयारी झाली ना? मी त्याला व्हिज्युअल थिओरिटिकल धडे दिले. अरे तू दिले असं झालं. बॅटिंगचा एक्सपिरियन्स नाही, तो कुकिंगचे धडे देतोय. आधीच नर्वस आहे मी. एवढी एक्साइटमेंट आणि किती आयुष्यात कधीच झाली नाही. एक दुसरा रोज उठले पैसे बघ, देवाचं नाव घेऊन करतात तुम्ही पूजाला. ऑल द बेस्ट. तुला हुशार होतं. ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी दिसरूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सत्कृताय
तुझ्या आवडीचं करून टाकेल. अहो नको आई, काही नको. आज माझा उपवास आहे. आपण तुमच्याच आवडीचं करूया काहीतरी. अगं मग उपवासाचं काही करायचं का? अहो नको आई, काही नको. माझा निर्जळ उपवास आहे. पानी भी नहीं अगं ऐक ना, मी काय म्हणतो, आपण हनीमूनला कुठे गेलोच नाहीये. आपण हनीमूनला जायचं का? मी काय म्हणतो, राजस्थानला जाऊ. काय बोलतेस? हनीमून? पण कशाला? अगं, लग्न झालंय आपलं, आपण फिरायला कुठे गेलोच नाहीये. अय्या, फिरायला जायचंय? मग आपण एक काम करूया. अष्टविनायकला जाऊया. अष्टविनायक? अगं, अष्टविनायकला जातात ते देवदर्शनाला. आणि अच्छा, असं असतं? मग आपण एक काम करूया. सगळ्यांना घेऊन जाऊया. तुझी आई, माझी आई बाबा, सगळ्यांना घेऊन जाऊया. मी त्या देशपांड्याला बरोबर पाहिजे. तुम्ही रागवू नका ना. बरं ठीक आहे. मग आपण काशीला जाऊया का? काशी? अशी काशी का तू? अशी कशी का तू? तू एक काम कर, त्या थेरीला पण घे माझ्या आणि जा दोघीचा काशीला. अय्या खरंच? अहो आई, ऐकलं का हे काय म्हणाले? काशीला जाऊ आपण एकत्र हनीमूनला. अनु, हे अनु, आई पण दिसत नाही. आई, हे आई, आई. काय रे? कशाला बोंबलतोय? एवढा मोठा झाला तरी ही आई झाली का तुला? नाही, अनु पाहिजे. किचन मध्ये आई तू कुठे चालली आहे सकाळी सकाळी? विचारलं. अरे घोड्या किती वेळा सांगितलंय तुला, बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं ते. ती समजदार कळत हे अनु, नाही. चल काय अनु, निघते मी. तू पण ये हा लवकर मंदिरात. हो आई आले. कुठे चालली आहेस? अहो मंदिरात. ठीक आहे. हे काय? अगं लग्नाचा वाढदिवस आहे आपल्या आज. गिफ्ट आणलं तुझ्यासाठी. अय्या खरंच? आया काय पडते? अहो पती हा परमेश्वरा समान असतो. ते सगळं ठीक आहे. सकाळी सकाळी देवळात कुठे? बुवांच्या कीर्तनाला. आता या वयामध्ये हनीमूनला जाता सोडून कुठे कीर्तन करतेस तू? काय हो तुमचं सारखं हनीमून हनीमून. तुम्ही आहे ना हनुमानाचा जाप करा. बघा तुमच्या नादात मी हनुमान हनुमान आज लग्नाचा वाढदिवस आहे. आणि ना कीर्तनाला जायचं. एवढे प्लॅन केले. तू आपल्या सांगा. मला पण सांग. आजचा रविवार म्हणजे फुलेवार आहे. अरे नाही आहे फुलं आमच्या घरी. अय्या किती काय काय ना परवा माझ्या मुलीचं रोहाट जोडे त्याचं आमंत्रण दिलं आहे. पण तिथेच भेटते आता. चल येते हा.
वहिनी, घरी जाऊन आली तुमच्या मी. हो का? काय ना, परवा माझ्या मुलीचं डोहाळ जेवण आहे, त्याचं आमंत्रण द्यायला गेलेली. अरे वा, किती छान. अनुलाही घेऊन या हा. हो, हो, नक्की. का हो वहिनी, आपल्या मुलांची लग्न एकाच महिन्यात झाली ना, मग तुमच्या घरचा पाळणा कधी घालणार? मी काय बोलत होती, पाळणा घालणार. ए आई माझं पाकिट कुठे? ए आई माझं पाकिट कुठे? नाही मागितले गोविंदा. माझं पाकिट कुठे? आले. अरे झाली का तुमची सकाळ? अरे 1 वर्ष झालंय तुला महिन्यात लग्नाला आणि अजून यायचा परत घरून चाललायस. बायको कधी शिकणार तुझी? हो ना दादा, दिवसभर नुसतं आई आई आई. बहिणीला सांग ना कामं सगळी आता. आईला आराम मिळते ना जरा. हे बरोबर ऐकवायला असेल तुला. हे घ्या, रुमाल, पाकिट आणि घड्याळ. आणि अगो आई, शिकेन मी सगळं हळूहळू. अगे घोडे, लग्न झालंय तुझं. तुझ्या घरच्यांनी काय शिकवून पाठवलं नाही का तुला? अहो आई, तसं नाहीये. पण सकाळी लवकर उठून देवपूजा करून, स्वयंपाक करून, सगळ्यांचे डबे करून आवरता खूप घाई होते अहो. मग त्या देवाची पूजा करण्यापेक्षा नवर देवाची पूजा करा ना. ए शेमडे गप्प बस. इथे लक्ष देण्यापेक्षा ना अभ्यासात लक्ष दे जरा. यावेळेला जर पुन्हा फेल झालीस ना तर जोड्यानेच पूजा करणार आहे तुझी. घरात माणसं किती ग? 3 मिनिट मोजून 4. त्यांचा करायला जीवावर येतोय तुला. 5 वाजल्यानंतर काय करणार आहेस तू? अहो आई, 5वा कोण? कोणी येते का आपल्या घरी? गोविंदा, अरे माझी लागणं पेटायच्या आधी तरी घरचा दिवा पेटू दे रे. त्या गोविंदाला सांगण्यापेक्षा ना ह्या गोविंदाला सांग. मला कशाला घेतेस मध्ये? इथे मंदिरात दिवे लावण्यापेक्षा रात्री बेडरूम मध्ये दिवे पेटवा. आणि त्याची इच्छा असली ना तर योग्य वेळी बरोबर ते दिवे पेटतात. गोविंदा, अरे हे ऐकायचं राहिलं होतं का रे माझं? मी निघतोय. मला घराचे दिवे पेटवायचे पेटवा. इथं कसा निघाला ते? बघा ना, अंगारापट्टी लावून गेले. असेच करतात माहितीये, नेहमी विसरतात. झाला ना, गेला ना तो. तुला काही कामं नाही आहेत का? आज उपाशीच मागणारे मला वाटतं. निघ आता कामाला. तुला काय काही काढते? अभ्यास नाहीये बाबा, तुला फोनवर असते. आज जाऊन अभ्यासाला बस. आणि परत आता फोन दिसला ना, फोन फोडेन मी तुझा. जा गोविंदा. रिअल स्टोरी प्लॉट साई राम साई श्याम साई भगवान श्री. हॅलो, काय करतेस? माझी लाडू बनते. काय? आता 16 बोलते ना. अच्छा, बरं एक काम कर. एक अर्ध्या तासामध्ये ना लालबागला आहे. मी सिनेमाची 2 तिकीट काढून ठेवतो. आज पिक्चरला जायचं का? अहो, मला मंदिरात जायचंय. देवा पुढे नैवेद्य दाखवायचा आहे. अगं त्या शेपडीला पाठव ना. ती काय कामाची आहे? अहो, तसं नसतं. उपवास माझा आहे ना, तर मलाच करावं लागणार. अच्छा, बरं एक काम कर. एक अर्ध्या तासामध्ये ना तू तुझं सगळं उरक आणि पटकन ये. अहो, मला मंदिरातून येऊन मग पोथी पण वाचायची आहे. तू पोथीच वाचत बस. त्या मंदिराला जा, कीर्तनाला जा. हो. त्या घरच्या सूर्याला ग्रहण लागलंय. त्यांना 16 सोमवार करायचे. आणि सूर्यग्रहण आहे. माझ्या कशाला नाही लक्षात? बरं झालं सांगितलं. मला घरी येऊन पुराण पण वाचायचंय. मी फोन ठेवते हा. हॅलो हॅलो.
हिंदी में अभी नहीं आ सकता है। हाँ वो नालेने को कला थे हाँ लहर को अपना थे हाँ तेरे चुम्मे में जवन प्राश मेरे विश्वास तुझे लिए अच्छा है हाँ ये तेरा साहब लाइटर है क्या लाइटर नहीं क्या हुआ साहब ऐसा मुझे बस स्टॉप पे अभी क्यों ये सवाल आज तक अपन को कोई पूछा नहीं फिर माचिस ऐसा है साहब इस दुनिया में हर मर्द का ही साहब एक पाकिट होता है और पाकिट उस मर्द के बारे में सब जानता है साहब मतलब आपका भी एक पाकिट रहेगा उसमें कैसा आपका पैसा बिल टिकट फैमिली सब रखता है साहब उस पाकिट को आपका क्रेडिट कार्ड नंबर से लेके आपके कॉन्डम के साइज तक सब मालूम रहेगा साहब आप उनमें वैसे ही चाहिए मर्द लोग तो जानता है तो उनका राज संभाल के रखता है बस बातें तो बहुत बड़ी बड़ी करता है तू उनका गाड़ी सच बोलता है साहब ऐसा है ना साहब इंसान लोग ना साला लोग ऑप्टिमिस्टिक जाते हैं सपने एकदम बड़े अपन भी वैसे ही है मुंह खोलता है सच बोलता है बस सारी बात बता तेरी शादी हुई है क्या शादी पाकिट का कभी कोई जोड़ीदार देखा है कैसा अरे जोड़ीदार छोड़ो पाकिट का तो कोई फिक्स जगह भी नहीं रहता तो आप कभी पाकिट को आप कभी पीछे की जेब में कभी आगे कभी बैग में डालते रहोगे टेबल या बेड पे रखते रहोगे बस या ट्रेन में छोड़ देते रहोगे आप भी वैसे ही साहब कभी इधर कभी उधर और प्यार शादी इन चीजों के लिए अपने पास टाइम नहीं है साहब बड़ू पण नकोस वैसे उनको आपका भी स्टोरी पता है साहब मेरा भी स्टोरी पता है पाकिट को सब पता है खरंच पाकिट सगळं ओळखतं माझं पाकिट नुसतं दिसायला चांगलंय रे तू सांगितल्याप्रमाणे भावना वगैरे काही नाही वृक्ष नोटांचा पसार आहे आणि सापडलीच ना तर वैचारिक घुसमट आहे मला सांग नुसतं प्रेम करून पोट भरतं का रे आपण जे लहान मुलावर प्रेम करतो ते आणि आपल्या बायकोवर प्रेम करतो ते सेम असतं का मी मान्य आहे जगात वावरताना चार सभ्य घरांच्या वस्तीत राहताना जनमानसाच्या मर्यादा ओलांडायच्या नसतात चूक पण काहीच नाहीये अरे पण बंद खोलीत चार भिंतींच्या आत ते पण स्वतःच्या सहकर्मचाऱ्यांनी पुढे कुठल्या शास्त्रात कुठला धर्म केलंय रे लग्नानंतर मानसिक जवळकीबरोबर शारीरिक जवळकी सुद्धा तेवढीच अनिवार्य असते ना अरे जेवणात पण चव येण्यासाठी मीठ घालतो आपण विज्ञानाने पण सिद्ध केलंय लग्नानंतर जोडप्यांमध्ये शारीरिक संलग्नता अनिवार्य असते म्हणून देवाने पण सांगितलंय उत्पत्ती हेतू मी काम नवरा बायकोच्या नात्यात साजाबरोबर शृंगारालाही तेवढंच महत्व आहे नाही का निसर्गाने स्त्री पुरुष शरीर बनवलीच कशी आहे एकदा वय उलटलं ना तर सगळं वृक्ष मग देव धर्म दिनचर्या रोजच्या जगते हे सगळं कोण समजणार मी माझं मन मोकळं कुठे करणार आणि परत किती काही झालं तरी आपण बोलू शकतो या अशा गोष्टी बोलताना लोकांच्या वाईट नजरा पडतात रे वासनांधतेच्या छद्म आरोपाखाली एखाद्याच्या सच्च्या भावना अशाच तुडवल्या जातात त्यामागील निकळ हेतूचा व त्याही पलीकडे आपल्या शारीरिक मानसिक गरजांचा चुथडा उडतो आणि उडताना फक्त कृत्रिम प्रेम काय अर्थ आहे अशा लग्नाला
अर्थ आहे अशा जगण्याला? कसा पेटणार आहे मोक्षाचा दिवा? सांग ना, कसा पेटणार आहे? मैं सच्ची सच्ची बात बोलू क्या? बुरा नहीं मानने का ऐसा, लेकिन ऐसा मराठी ना साहब, अपन चौथी के बाद कभी सुना ही नहीं। कैसा बोले साहब? धर्मचारिणी वासनाचा छद्म आरोप। साहब उनके ना एकदम दिल खुश हो गया साहब। साहब आपके और अपन में ना ज्यादा फर्क नहीं, अपन दोनों एकदम प्यार के प्यासे मरद के साथ। फर्क खाली इतना है, अपन का प्यार मिल गया साहब, आप अभी भी मेज पे आ सकते। चलो आज अपन वो ठीक कर देगा। कुठे निघालास? आपके पॉकेट में वो रुक्ष नोटों का पसारा है ना साहब, उससे आपका जिंदगी में नमक मिर्च डालेंगे। चलो सुना की दुनिया में साहब अंदर बुलाओ उसको। एक पॉकेट अरे नहीं साजल साहब तू कितना सुट्टा फुकते रे तू? अरे बाबा नहीं क्या काम है तू जानने थोड़ा क्या कैसी है किधर कर तू? हाँ? मतलब इसके लिए रे क्या अपन को क्या प्यार में रखिए क्या तेरे जो ड्रामा है ना विरोध लगेगा। धंधे का काम है, कस्टमर का बता। काय बता अपने लिए रे अक्का अपन बैठा नहीं इधर वो देख तेरे नया कस्टमर ला देख वो साहब इधर बात करो। नमस्कार। मंदिर में लगी क्या बात है? किसको होता है? अरे जाने दे ना अक्का नहीं लेकिन जरूरत है थोड़ा साहब है ना साहब? बैठो। अरे नको अरे साहब आज महफिल होने वाला देख के जब अक्का देखने का पैसा नहीं लेती। अरे नको रे। अरे साहब मैं देखने का पैसा नहीं लेगी। अरे कुठे आणलास मला? चल इकडनं। अक्का एक काम कर तू महफिल चालू कर मैं चलो करा दे।
साहब गरीब हो, चलो जाओ आप भी। अरे अरे साहब साहब साहब, उधर गरीब हो, जाओ ये कमला लेके जा साहब को, चल। ये साहब को कमरे में लेके जा रहे हैं। क्या साहब, क्या जल्दी फंस गए? दरवाजा नहीं तोड़ना। भैया हालात काय झालं काही हे कुठे गेले? अरे श्री स्वामी समर्थ जय स्वामी रातों से हाले हाले खोली है किनारे, अखियों ने तारा तारा भोर उतारी, खाली अखियों से धुआं जाए बड़ी धीरे जली, धुआं धुआं नैना अगं ऐक ना, ते गाणं गा ना. कुठलं गाणं? अगं तेच ते मी तुला पहिल्यांदा भेटल्यावर तू ते गायलेलंच ते. अब तक भूले नहीं हो क्या साहब? कसं विसरणार? ते गाणं ऐकून आणि तुला बघूनच तर प्रेमात पडलोय ना मी तुझ्या. पास पास ऐकवते ते प्रेम बिम नको आणूस. आँखों की नजरों ने समझा प्यार के काबिल सामने गाते हैं यार। सुनाते हैं। वाह कमला, हे कमला. हे घे. असं खुश आहे. हा, असा का चालते? हा नाही, ही आहे.
तुला भेटून वा, तू पण दिवसांचा हिशोब ठेवतोस? रॅटोसित घंटो का हिसाब? अगं तसं नाही ग, छान वाटतंय मोकळं मोकळं. घरच्यांचा ताण नाही, ऑफिसचं टेन्शन नाही. तास 2 तास का होईना पण शांती मिळते. पण तुला तुझ्या जगण्याचा कंटाळा वाटत नाही का? आज याच्या बरोबर, उद्या त्याच्या बरोबर. उघडासारखी निशाचर आहे तुम्ही. कधीच वाटलं नाही का एकदा माणसासारखं जगून बघावं, स्वच्छंदी मोकळ्या हवेत पंख पसरून उडावं. चल रे, उठ. आज केले इतना एक. मला कस्टमर आहे का? शुगर आणि तसं नाही ग, प्रेम करतो मी तुझ्यावर, काळजी वाटते मला ती. म्हणून विचारते, आपण लग्न करायचं का? पळून जाऊ इथनं कुठेतरी दूर, आपल्या दोघांचाच वेगळा संसार टाकू. या पिंजऱ्यातून ना मुक्त व्हायचंय मला. अरे ओ साप, न पिता चढली काय? लग्न करूया का? कोणाला काय विचारतोस याचं भान आहे का? आणि इथे यायचं ना तर ह्या प्रेम, लग्न ह्या सगळ्या भावना पोटीच्या बाहेर घेऊन यायच्या. लग्न कोणाशी करणार आहे आणि तू? या अनामिकेशी. नावच मग कसं दिलंयस तू मला? अनामिका, जिचा काही पत्ता नाही, जी कोण आहे ते जगाला माहित नाही, तिच्यावर प्रेम. अरे प्रेम काय माझ्या सर्व पैशाने विकत घेता येईल असं वाटलं का तुला? तू ना मेरी चिंता मत कर. मैं ठीक आहे. नाही वाटत मला मोकळ्या स्वच्छंद हवेत फिरावंसं. मी ना अशी उचलून आणली आणि आता हेच माझं विश्व आहे. नाईलाजाने का होईना पण सामावून घेतलंय मी या विश्वाचं. डांबून ठेवलेला पक्षी आहे रे. आणि ह्या कोठीच्या भिंती, या भिंती माझा पिंजरा. तेरे जैसे हीरो ना बहुत आते इधर, पण मला इथून सोडवणं इतकं सोपं नाहीये. तुझ्यावर प्रेम करणं तर सोड रे. कोणतीच स्पर्श या अनुभवाची परवानगी नाही रे मला. आणि तू बघतोस ना चारी दिशेने कसे पहारे असतात ते. त्यांची लसूण चुकवून मी काय? अनामिका, अनामिका, वा आज पूर्ण बॉटल खाली गेलीस. मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. खरं तर माफी मागायची. चुकलोच मी. मूर्ख आहे मी, नालायक आहे. मी माझ्या बायकोला शोधत होतो. तुझ्यापासून 2-3 दिवस लांब राहिल्यापासून मला कळालं हे प्रेम वगैरे काही नव्हतं का. एक फक्त शारीरिक आकर्षण होतं. असो उशिरा का होईना पण मला. अरे दरवाजा वाजवू दे जरे. अरे साहब कैसे हो? हाँ? क्या साहब, आजकल नाचों से बात करना शुरू कर दिया क्या? नशा केलीस काय बोलतोयस तू? साहब नशा तो सब लोग करते साहब. कोई दारू का, कोई गांजे का, कोई पैसे का, कोई प्यार का, और तो ये आपके जैसे सेक्स का. तोंडात येईल ते बोलू नकोस हा. जास्तच बोलतोयस तू. उन तो खाली सच बोलता है साहब. अच्छा
वो सब जाने दो, आपके लिए ना एक गुड न्यूज और एक बैड न्यूज। बैड न्यूज ये है कि अनामिका ने सुसाइड कर लिया साहब। काय हाँ, वेडा आहेस काय उस दिन आप चले गए थे ना, अनामिका उसके वक्त से बहुत दारू पिया साहब, मतलब एकदम अगले दिन तक पिया। फिर कस्टमर भी नहीं ले रही थी, अक्का ने बहुत मारा, मैंने समझाया, नहीं मानी साहब। आज सुबह नींद पे गोली ले ली और आओ। सब गुड न्यूज ऐसा है, आप बोलते थे ना उसको ये पिंजरा है, इधर से दूर निकल जाते हैं, निकल गई साहब, बहुत दूर उड़ गई हो। वैसे आपके लिए चिट्ठी छोड़ी गई है, लो अपन चलता है, मानने का टाइम हो रहा है। माझ्यासाठी हाँ हाँ अभी के लिए कोई नहीं, पढ़ लो। ओ साहब, पहचाना क्या? मी राण, दुनियेच्या नजरेत, पण तुमच्यासाठी तुमची अनामिका. नेहमी तू बोलायचास आणि मी ऐकायची. आज मेरी बात, तेरी अनामिका से मिलवाना है तुझे. हमेशा कहता था तू, का टाकली या पिंजरामध्ये? सोडून दे सगळं, बाहेर पड आणि घे मोकळा श्वास. घे. आज घेतला मी मोकळा श्वास. और क्या बोलता था तू? प्रेम करतो मी तुझ्यावर, आपण पळून जाऊन लग्न करू, सुखाचा संसार करू. अरे वेड्या, पण तितकंच किंवा किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम ती तुझी बायको करते रे तुझ्यावर. आठवतात का तिला दिलेली 7 वचनं जी तू मोडायला निघालास? ते पण कोणासाठी? माझ्यासाठी? अरे साहेब, आमच्यासाठी कुबडं खूप येतील आणि जातील, पण तू सुखरूप घरी पोहोचेपर्यंत तुझी आतुरतेने वाट पाहणारी बायको मात्र जी तू जेवल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. अशा बायकोला सोडून तू लोकांच्या उष्ट्या ताटात जेवणाला प्रेम समजायचास? साप, मी काय मुद्दाम नाही आले या पिंजऱ्यात, मजबुरी होती. जब नसीबी हो कांडू तो साला क्या करेगा पांडू. आता हे पिंजराच आमचं घर झालंय. एक दिवस तुम्ही आला आणि मला तुमची अनामिका बनवलं. उद्या कोणीतरी दुसरा साप येऊन दुसरं नाव होईल. या पिंजऱ्यातून बाहेर पडणे एवढं सोपं नाही हो साप. छोड़ो, अपना तो रुच है. एक और बात साहब, आपण कोणावर किती प्रेम करतो यापेक्षा जास्त आपल्यावर कोण प्रेम करतं ना, हे महत्वाचं आहे. या भयान जगात कोणीच कोणाचं नसतं रे. या मुंबईच्या वर्दळीत संभोग घेणं थोडं कठीणच आहे, पण प्रेम मात्र खूप आहे. माणसं जपायला शिक. प्रेमाला कधीच संभोगाची तुलना देऊ नकोस रे. मी खूप लांब निघून जाते. आता या पिंजऱ्यातून मोकळी झाली मी. तुमच्या बायकोलाही मोकळं करा आणि तुम्ही पण या पिंजऱ्यातून निघून जा. परत कधीच येऊ नका. चल, जाते. सॉरी, उडते. तुमचीच सॉरी, एक वेश्या. भैया आलात? काय झालं? काही टेन्शन आहे का? तुम्ही एवढी घाबरलेली का दिसताय? थांबा, मी पाणी आणते. थांबा, किती कुठल्या तुम्हाला? थांबा, मी चहा आणते. अनामिका
नाही का काही हवंय का पैस ना तुला बोलायचंय नको मी चहा आणते चहा नकोय मला पैस ना काय झालं तू बस कर मला तुझी माफी मागायची मी केलेल्या चुकांबद्दल मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे कितीही भोळी असते ना तरी कपड्यांचं रोजचं घरी उशिरा येणं कपड्यांवरचा तो लिपस्टिकचा डाग आणि तो अत्तराचा वल्ल त्यातून साहजिकच मला जे समजायचं होतं मी समजून गेले बायको आहे मी तुमची एक साथीदार म्हणून एवढं ओळखणं फार जड नाही माझ्यापासून मनाने खरंच खूप लांब निघून गेला होता चेहरा आणि मनामधला विरोधाभास दिसून आला पण तरीही माझ्यावर मनाने खूप प्रेम करता हा विश्वास होता आणि तो नेहमी राहील अगं मग तू काही बोलली का नाहीस मला प्रश्न का नाही विचारला जाब का नाही विचारला का निमूटपणे सगळं सहन करत राहिलीस कशी विचारणार त्यात माझीही तितकी चूक होती ना गाडी एका हाताने नाही वाजत मीही ह्याला तितकीच जबाबदार आहे मी खूप स्वार्थी झाले होते खूप स्वार्थी तुमच्या मनाचा कधी विचारच नाही केला माझी भीती माझं अघडणं माझी अस्वस्थता नेहमी या सगळ्या गोष्टींचा विचार केला मी तुम्हाला ते प्रेम नाही देऊ शकले त्याच्यावर तुमचा हक्क होता मला माफ करा हो निश्चितच चूक होतीच तुझी पण मी देखील कुठल्या तोंडाने बोलू तुला तुझी चूक होती बघून मी चूकच केली ना आपण दोघांनी आपल्या भीतीला सपशेल लोटांना अर्थात मार्ग वेगळे होते मार्गाच्या सुरुवातीलाच अगदी अलगदपणे ज्या पिंजऱ्यातून ज्या परिस्थितीपासून आपण पळत होतो ना त्याच पिंजऱ्यात त्याच परिस्थितीत परत मिळत तुला सांगू संसाराच्या गाडीची चाकं असतात ना ती जर विरुद्ध दिशेला फिरलीत ना तर गाडी पुढे जाणारच नाही त्या गाडीची दिशा योग्य वेग कमी असला ना तरी चालेल आता या पिंजऱ्यालाच आपलं आयुष्य म्हणून यातच रडत बसायचं की दोघं मिळून या पिंजऱ्याची चावी शोधायची हे सर्वस्वी आपल्या हातात आणि तुला सांग ज्या क्षणी आपण याची चावी शोधायला सुरुवात करू त्या क्षणी हा पिंजरा अदृश्य गती नाही खरंय तुमचं आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात होईल मग नाव घे चांगला नवरा मिळावा म्हणून साखर घातला 33 कोटी देवांना चांगला नवरा मिळावा म्हणून साखर घातला 33 कोटी देवांना अनिल रावांचं नाव घेते आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करताना